नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. युज अर्थात जोडणे. शरीर आणि मन यांना जे जोडतं ते योगशास्त्र. स्त्री पुरुष, अशिक्षित गरीब श्रीमंत, सुशिक्षित सगळ्या भावभावनांच्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या वैविध्य आहे त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जे तनामनाला जोडतं सांधतं ते म्हणजे योगशास्त्र. योग साधन करतं ते योगशास्त्र. 21 जून हा जागतिक पातळीवरती योग दिवस म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो, कारण जगभरात योगासनांचं महत्त्व आणि त्याची सखोल असलेली भारतीयांकडे असलेली मोठीच्या मोठी पोतडी जी आहे त्याविषयी लोकांना जाणून घेण्याविषयी कुतूहल आहे. हे सगळं जे आहे ते नेमकं कसं आहे आणि योगशास्त्र हे भारतीयांच्या तनमनामध्ये कसं रुजलेलं आहे या सगळ्याविषयी आजच्या भागात. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे योग आरोग्याचा मूलमंत्र. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी दोन तज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. हरीश भोसले आणि प्रतिभा जाधव. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते. आपले पहिले तज्ञ हरीश भोसले यांच्याविषयी सांगायचं म्हणजे शिवयोग साधना चॅरिटेबल ट्रस्टचे हरीश भोसले सर अध्यक्ष आहेत. गेली 30 वर्ष ते योग साधना करत आहेत. आपल्या दुसऱ्या तज्ञ प्रतिभा जाधव यांच्याविषयी सांगायचं म्हणजे औरंगाबादच्या संजीवनी योग सेंटरच्या मॅडम संचालिका आहेत. योग मार्गदर्शिका म्हणून मॅडमचा अनुभव आहे. दोघांकडनं आपण आरोग्याचा मूलमंत्र समजून घेऊया. दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी तुमच्याकडनं जाणून घेऊ इच्छिते की मानवी जीवन आणि योग साधना यांचं परस्परांशी कसं नातं आहे. मनुष्य जीवनामध्ये मनुष्याला सुख, शांती, समाधान हवं असतं आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी 4 जीवनाची उद्दिष्टे सांगितलेली आहेत. त्या उद्दिष्टांची पूर्ती जर योग्य पद्धतीने झाली तर मानवी जीवन सुखमय, शांतीपूर्ण आणि आरोग्यपूर्ण होऊ शकतं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही जीवनाची 4 मुख्य उद्दिष्टे आहेत. थोडक्यात जर समजून घ्यायचं असेल धर्म म्हणजे काय, तर जे योग्य आहे, उपयुक्त आहे किंवा जे आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि दुसऱ्यांसाठी नुकसानकारक नाही त्या गोष्टींचं पालन म्हणजे जे योग्य आहे ते करणं आणि जे अयोग्य आहे त्याला त्याचा म्हणजे त्याग करणं. त्याग जे आहे ते वर्ज करणं. हे सूत्र आपल्या स्वास्थ्याशी संबंधित आहे. अच्छा. कारण असं की धर्म म्हणजे रिलिजन, केवळ रिलिजन हा अर्थ नव्हे. म्हणजे जे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे असे म्हणतात ते. धर्म म्हणजे निसर्गाची नियामक सूत्र. अच्छा. ज्या नियमांवरती निसर्ग आपलं काम करत असतो. अच्छा. आणि ते निसर्ग नियम आपल्या जीवनात उतरवणं म्हणजे धर्मानुसरण. धर्म पालन करण्यासाठी योगामध्ये सुरुवातीचा जो बेस सांगितलेला आहे, जे 8 अंग आहेत योगाची, त्यातलं पहिलं जे अंग आहे यम. म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचारी, अपरिग्रह. तर अहिंसा म्हणजे काय की शरीराने, मनाने किंवा वाणीने कोणालाही दुःख देऊ नये. अच्छा. आणि केवळ दुसऱ्यांनाच नव्हे तर आपल्या स्वतःलाही दुःख देऊ नये. वा, हे महत्वाचं. हा. आणि हे कसं करावं याचे काही पुढचे नियम त्यांनी सांगितलेले आहेत. तर यम म्हणजे अहिंसा, म्हणजे दुसऱ्याला दुःख देऊ नये. दुसरी गोष्ट अशी की आपल्या जीवनामध्ये आचरण करताना, वागताना
दंभ असू नये, बरोबर. खोटेपणा असू नये. म्हणजे टेन्शन, तणाव, चिंता वगैरे हे आपल्याला आपल्या जवळ येणार नाही जर खरेपणा असेल तर. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की सत्य, परंतु सत्य बोलणं वागणं अशा प्रकारे की जे दुसऱ्यांना प्रिय असेल, हा दुसऱ्यांना दुखावणार नसेल. हा बरोबर. बरोबर. आणि तिसरं म्हणजे की एखाद्या व्यक्तीची काही वस्तू असतील किंवा काही संपत्ती असेल किंवा काही कोणतीही गोष्ट असेल, ती जर आपण हिसकावून घेतली तर त्याला निश्चितपणे वाईट वाटणार. आणि म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे की तिसरा नियम अस्तेय, म्हणजे चोरी करू नये, अर्थात कुणाची जबरदस्तीने कोणती गोष्ट हिसकावून घेणे किंवा हिरावून घेणे असं वागू नये. बरं, हे नियम दिलेत कशासाठी? कारण याचा उद्देश आहे की निसर्गाचा एक नियम आहे, जे तुम्ही देता तेच तुम्ही घेत असता. मस्त, हा महत्वाचा नियम आहे. याच मुद्द्यावरती थोडंसं थांबवते सर, आणि मॅडम तुमच्याकडे वळते, पण कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तो काय म्हणतोय बघूया. नमस्कार, कार्यक्रमामधला पहिला फोन आहे. हॅलो, हा नमस्कार. बोला. हा, मला असं विचारायचं आहे, साधारण 60 वर्षाच्या पुढे सिनियर सिटीजन येतात, हो. तर त्यांनी कोणते योग साधना करावे म्हणजे त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहील, याच्याविषयी मला पर्टिक्युलर मार्गदर्शन, नक्कीच. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडक्यात हो. 60-70. मॅडम, प्रमोद वेदविख्यात त्यांचा नाशिकहून फोन होता आता, आणि त्यांनी म्हटलेलं आहे की 60 वर्षापुढील पुढच्या ज्येष्ठांसाठी योगासनांमध्ये कोणती आसनं योग्य आहेत याविषयी. यासाठी संजीवनी योग म्हणून एक आसनं आहे, ती 60 वर्षाच्या पुढील लोक करू शकतात. त्यामध्ये शयनस्थितीमध्ये जाऊन सावकाशपणे तुम्ही हातांच्या आणि पायांच्या हालचाली अगदी संथ गतीने गोलाकार दिशेने फिरू शकतात. त्यानंतर बैठक स्थितीमधले जे आसनं आहेत, स्कंद संचालन आहे, मानेचे प्रकार आहेत वेगवेगळे, या पद्धतीने तुम्ही ती आसनं करू शकतात. आणि उभं राहून म्हटले तर कवायतीप्रमाणे तुम्ही आसनं करू शकतात. हातांच्या हालचाली आहेत, त्यानंतर पायांच्या हालचाली आहेत, पायांमध्ये अंतर घ्यायचं, त्रिकोणासन आहेत, या पद्धतीने तुम्ही आसनं करू शकतात. याविषयी म्हणत असताना मॅडम एक मुद्दा येतो की आसनं आणि मानवी आयुष्य यांचं परस्परांशी कसं नातं आहे याविषयी. आसनं आणि मानवी आयुष्य यामध्ये भरपूर आजच्या जीवनशैलीमध्ये धकाधकीची जीवनशैली झालेली आहे. या धकाधकीच्या जीवनशैलीसाठी आसनांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे, कारण की शारीरिक आरोग्य टिकवण्याबरोबरच आपल्याला मानसिक आरोग्य हे टिकवणं गरजेचं आहे. त्यासाठी आसनांचा अभ्यास करून मनशांती तर मिळतेच, आणि त्यामुळे पुढच्या दैनंदिन जीवनात आपल्याला उत्साह, एनर्जी, जी आपल्याला जी शांती पाहिजे ती लाभण्यासाठी आपल्याला कामी येते. त्यामुळे आसनांचा अभ्यास करता करताच हळूहळू आपण प्राणायामाच्या अभ्यासाकडे वळू शकतो. आधी आसनांचा अभ्यास करायचा, आसनांचा अभ्यास केल्यानंतर मग प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करायची. आसनांचा अभ्यास करताना मात्र एक लक्षात ठेवायचं, सतत कंटिन्यू आपल्याला आसनांना व्यायामाच्या प्रकारामध्ये मोडायचं नाही. संथ गतीने हालचाल करायची आसनांची, आणि संथ गतीनेच आसनांची हालचाल सोडायची आहे. आसनांची हालचाल काही ठिकाणी व्यायामाच्या दृष्टीने त्यामध्ये घेतल्या जातात, परंतु तसं न करता मात्र आसनांची हालचाली संथ गतीने करायची आणि संथ गतीनेच सोडायची. आसनांचा अभ्यास झाल्यानंतर मात्र मग प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करायची. टप्प्याटप्प्याने जायचं. आणि आसनं करताना मात्र थोडा ब्रेक घ्यायचा. ब्रेक घ्यायचं म्हणजे कसं करायचं, शवासनात जायचं, संपूर्ण शरीर शिथिल सोडायचं. 1-2 मिनिटांचं शवासन झालं की परत पुढचा आसनांचा अभ्यास करायचा. तिथे तुम्हाला थकल्यासारखं झालं की 1-2 मिनिटं रिलॅक्स व्हायचं, शवासनाचा अभ्यास करायचा, असं टप्प्याटप्प्याने जायचं. अशी सुरुवात करायची. आणि एक प्रगत अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग मात्र तुम्ही आसनांची स्थिती काही काळ जास्त वेळ टिकू शकता, 4 मिनिटं, 5 मिनिटं, या पद्धतीने असा आसनांचा अभ्यास तुम्ही सुरुवातीला करू शकता. म्हणजे सुरुवातीला घाई न करता शांतपणे करायचं आहे, जेणेकरून इतर अवयवांवरती त्याचा दुष्परिणाम होणार नाही, असं आहे. सर, जेव्हा आपण योगासनांविषयी म्हणतो तेव्हा आत्ताच मॅडमनेही उल्लेख केला की जीवनशैली आजची जी आहे ती खूप फास्ट आहे, धकाधकीची आहे. असं म्हणत असताना असं होतं की एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचंय किंवा वजन वाढवायचंय, यासाठी योगासनं करण्यासाठी इतका शांतपणा आणायचा कुठून, असं काहीसं असतं, किंवा मानसिक द्वंद्व असतं यामध्ये. पटकन जिम लावूया, एखादा क्रॅश कोर्स करूया किंवा क्रॅश डाएट करूया आणि वजन उतरवूया किंवा वाढवूया, असा काहीसा दृष्टिकोन दिसतो का? मग याला नवी पिढी, जुनी पिढी, तरुण, लहान कोणीही अपवाद नाही, असं एक मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कारण मनुष्याचा स्वभावच असा आहे की त्याला
प्रत्येक गोष्ट इन्स्टंट हवी असते आणि ज्यावेळेस आणि तो प्रयत्नही त्या प्रकारे करतो आणि त्याची आशा नेहमीच कायम त्याच्या मनामध्ये ती अशी एक इच्छा, सुप्त इच्छा सतत तेवत असते की अशी काहीतरी गोष्ट घडेल की जी मला इन्स्टंट फायदा देईल. हा परंतु निसर्ग नियम आपण जर पाहिलेत किंवा निसर्गाचं निरीक्षण केलं तर निसर्गामध्ये निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं आढळून येतं की प्रत्येक गोष्टीला काही म्हणजे एक मर्यादा आहे. बरं. त्या मर्यादेच्या पलीकडे त्यांनी काही अपेक्षा केल्या तर त्या पुऱ्या होतीलच असं नाही. कारण आजपर्यंत आपण बऱ्याच वेळा पाहतो की लोक काही उपकरणं घरामध्ये आणतात किंवा काही व्यायाम शाळेमध्ये जातात किंवा काही ऍडव्हर्टाइजमेंट येतात की तुमचं 15 दिवसामध्ये 2 तासामध्ये किंवा असं काहीतरी वजन कमी करेल किंवा जे स्टीम बेल्ट वगैरे असतात अशा प्रकारचे. परंतु हे करून सुद्धा आपण पाहतो की हा परिणाम आपल्याला काही परमनंट दिसून कधी येत नाही, कायमस्वरूपी दिसून येत नाहीये. तात्पुरतं त्याला ते एक थोडंसं रिलॅक्सेशन किंवा एक फिलिंग येतं की हा मला थोडंसं काहीतरी झालेलं आहे. पण कालांतराने त्याला कळून येतं की आपण जे काय केलं, जो वेळ वाया घालवला, जे पैसे खर्च केले, त्याचा काहीही फायदा झालेला नाहीये. अच्छा. मग त्यासाठी आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे लोक येतात त्यावेळेस आम्ही त्यांना समजावून सांगतो की हे गोष्ट तुम्ही ही तुमची कल्पना मनातून काढून टाका. योग्य पद्धतीने योग साधना जर तुम्ही केलीत आणि त्याला काय फार वेळ द्यावा लागतो असं नाही. तुमचा जो काही वेळ आहे त्याचा टायमाचं जर नियोजन तुम्ही केलं दिवसाचं तर निश्चितपणे तो थोडासा वेळामध्ये तुम्ही अशा प्रकारे योग साधना करू शकता की जी तुम्हाला फायदेशीर होईल, तुमचं वजन कमी होईल, तुमचं फिजिकल फिटनेस राहील, तुमचे आजार बरे होतील वगैरे वगैरे. बरोबर आहे. कार्यक्रमातला पुढचा फोन आहे तो घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार पल्लवीजी, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असं विचारायचे आहे की हल्ली योग प्रशिक्षणाचे अनेक संस्था वर्ग चालवतात आणि प्राथमिक शिक्षण जर एखाद्याला घ्यायचं असेल त्यामध्ये तर नक्की हे समजत नाही की खात्रीशीर आणि विश्वासार्ह आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कुठं मिळेल, कारण यामध्ये व्यावसायिकता देखील वाढलेली आहे. त्या दृष्टीने हा प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न असा आहे की चालण्याचा व्यायाम आणि योगासनं ही एकाच वेळी केली चालतात का? म्हणजे चालण्याचा व्यायाम झाल्यावर योगासनं करणं किंवा जर योगासनं आधी केली की नंतर चालण्याचा व्यायाम हे कसं करावं किंवा काय याबद्दल सांगावं. धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद. चालणं आणि योगासनं, मॅडम तुम्ही काय सांगाल की योगासनांच्या बरोबरीने कोणते कोणते व्यायाम हे आपण करू शकते एखादी व्यक्ती किंवा नाही करू शकत याविषयी? चालण्याचा व्यायाम तर हा खूपच चांगला आणि उत्कृष्ट आहे. सर्वांग सुंदर व्यायाम असं सुंदर आपण आहे. म्हणतो. आणि तुम्ही सकाळची जी फ्रेश हवा आहे ती तुम्ही 2-3 राऊंड मारले, 1 किलोमीटर चालून आलात आणि त्यानंतरही तुम्ही योगासनाचा अभ्यास केला तर काहीच हरकत नाही. परंतु वयामानाप्रमाणे जसं आपण 40च्या पुढचे किंवा 60च्या पुढचे जी व्यक्ती घेतली त्यांनी मात्र दोन्ही करू नये. एकदम चालणं आणि एकदम योगासनं हे त्यांनी मात्र करून ती टाळावीत त्यांनी. बरोबर आहे. अति सर्वत्र वर्ज्य आहेत असं आपण म्हणू शकतो. योगतज्ञ हरीश भोसले सर, आता आपल्याला फोन होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आजकाल बरेच योग प्रशिक्षण वर्ग आपल्याला दिसतात आणि यामध्ये बरंच वैविध्य असतं. थोडंसं मी असं ऍड करते की पॉवर योगा किंवा इन्स्टंट योगा, क्रॅश योगा अशा वेगवेगळ्या नावांसहित हे वर्ग चालवले जातात. तर यामध्ये खात्रीशीर आणि त्याचबरोबर योग्य पद्धतीने प्रशिक्षण देणारी संस्था हे परीक्षण सामान्य माणसाने कसं करावं? पहा की तुम्ही ज्यावेळेस एखादी साधना शिकता त्या साधनेमध्ये शिकत असताना तुम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की मी जे काही शिकतोय त्याचा फायदा मला किती होतोय किंवा तर्कबुद्धी, आपली पूर्वज्ञान या सर्व गोष्टींचा वापर करून आपण ठरवायचं की योग्य आहे की अयोग्य आहे. परंतु आणि ते योग्य आहे हे कशावरून ठरवायचं? तर मला एक 15 ते 1 महिन्यात किंवा 3 महिने अधिक से अधिक ह्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे फरक जाणवतो ह्याच्यामध्ये. अच्छा. की तुमच्यामध्ये त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की याच्यासाठी हे आसन आहे किंवा याच्यासाठी हा प्राणायाम आहे किंवा ह्या शुद्धिक्रिया आहेत, तर तुम्हाला त्याचा अनुभव येतो आणि अनुभव आल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की हा हे योग्य आहे. सुरुवातीला अगदीच म्हणजे असं तुम्ही म्हणू शकणार नाही की हा व्यक्ती खरं बोलतोय की खोटं बोलतोय किंवा हे योग्य आहे की अयोग्य आहे. अनुभवातून तुम्ही शिकता आणि अनुभव हाच तुमचा खरा गुरु.
जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आजारामध्ये, माझ्या स्वास्थ्यामध्ये यांनी फरक पडलेला आहे, माझ्या मनामध्ये परिवर्तन होत आहे, माझी मनशांती वाढते, मला उत्साह वाटू लागलेला आहे, मला म्हणजे काम करण्यासाठी जोम आलेला आहे, माझा आळस निघून गेलेला आहे, माझी जीवनशक्ती वाढू लागलेली आहे, दिनचर्येमध्ये सकारात्मक बदल झालेला आहे. ते बदल तर होतीलच हळूहळू, परंतु तुम्हाला फिलिंग आलं पाहिजे की मी हेल्दी होतोय. आणि हे जर असं वाटत असेल तर निश्चितपणे तुम्ही तो करायला हरकत नाही. मगाशी एक प्रश्न विचारला होता की 60 वर्षाच्या गृहस्थांनी की मी कोणता योगाभ्यास केला पाहिजे माझ्या वयासाठी. तर हे तर केवळ मार्गदर्शकच तुम्हाला एक सांगू शकतो की कोणत्या प्रकारे केला जाईल, परंतु एक साधारणपणे जी कमी म्हणजे कठीण आसनं आहेत, थोडे हलके प्राणायाम आहेत, आणि ज्यावेळेस अशी सामान्य माणसं आमच्याकडे येतात त्यावेळेस त्यांचं वय, त्यांची शारीरिक क्षमता, त्यांचा आजार, ह्या सर्व गोष्टींचं निरीक्षण करून त्याच्यासाठी एक प्रोग्राम तयार केला जातो. अच्छा. आणि तो प्रोग्राम त्यांना दिला जातो. आणि आम्ही हेही सांगतो की हा प्रोग्राम तुम्ही करून पहा. तुम्हाला जर फरक पडत नसेल तर आम्हाला फोन करा, संपर्क करा. फरक पडलाच पाहिजे. आणि माझा असा अनुभव आहे या 25-30 वर्षांचा की आम्ही ज्यावेळेस कॅम्प घेतो, 5 दिवसाची कॅम्प घेतो, त्या 5 दिवसामध्येच त्यांना तो फरक त्यांना ताबडतोब जाणवतो. आणि मग त्यांना सांगतो, त्यांचाही उत्साह वाढलेला असतो आणि त्यांनी ठरवलेला असतो, संकल्प केलेला असतो की आता ही योगसाधना आम्ही पुढे चालू ठेवू. अच्छा. म्हणजे अनुभवातून तुम्हाला कळू शकेल की योग्य आणि अयोग्य काय आहे ते. बरोबर आहे. पुढचा फोन आहे. विद्या पालव आपल्याशी बोलतायत मुलुंडहून. नमस्कार. नमस्कार, मी विद्या पालव बोलते हो मुलुंडवरून. बोला. आणि मला असा प्रश्न विचारायचा आहे की सर्वसामान्य जी माणसं असतात ती योगाला जरा थोडीशी घाबरतात. म्हणजे कसं, आपण करूया की नको, नंतर ते शेवटपर्यंत केलं पाहिजे, नाही जमजलं तर टोकावरून आपण खाली पडू, असे गैरसमज असतात. पण मी टिळक विद्यापीठाची पदवी घेतली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की सर्वसामान्य लोकांनी सुरुवात कशी करावी, त्यांना काय करायचं आहे, त्यांना काय समजतंय, त्यांना आध्यात्मिक काय पॉवर आहे, ओंकार कसा घ्यायचा आणि सुरुवात शांतपणे कशी करायची, हे तुम्ही सर्वसामान्य लोकांना सांगा. याच्यासाठी जागतिक जो योग दिन आहे त्यावेळी भरभरून लोक त्याला साथ देतील आणि भरभरून लोक योगाकडे वळतील, अशी माझी इच्छा मनापासून आहे. तुम्ही लोकांना काय सांगाल ते सांगा. धन्यवाद विद्याताई. तुमच्या प्रश्नामध्ये सगळ्या कार्यक्रमाचं सार एकवटलेलं आहे आणि प्रश्नामध्ये बराच मोठा गर्भितार्थ सुद्धा दडलेला आहे. मॅडम, हा मुद्दा मी तुमच्याकडे घेते कारण तुम्ही सुद्धा टिळक विद्यापीठातनं योगासनाची पदवी घेतलेली आहे, तर त्याविषयी सांगा. आणि ओंकाराचा जो त्यांनी खास उल्लेख केला, ओंकाराचा नाद याबद्दल. हो, ओंकाराचं महत्त्व आपल्याकडे भरपूर आहे. मनाला शांती मिळण्यासाठी ओंकाराचा जप, प्रणव जप हा नक्कीच सगळ्यांनी करायला हवा. ओंकाराने मनशांती मिळते. त्याचबरोबर जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झालेलं असतं, निद्रानाश हा सगळ्यात महत्त्वाचा, झोप येत नाही, परत स्मरणशक्ती वाढते, यासाठी ओंकाराचे तुम्ही रोजच्या रोज 11 ओंकार, 11 ओंकार तरी रोजच्या रोज म्हटले मॅडम, पाहिजे. आपण त्यांना काही प्रात्यक्षिक दाखवू शकू ओंकार कसा करावा ते? ओंकार हा 3.5 मंत्रांचा आहे. अ उ म आणि अनुस्वार. अ उ म, अकार हा अकार, उकार आणि मकार. मी तुम्हाला एक म्हणून दाखवते. हो. संत श्वसन घ्यायचं आणि संत श्वसन झाल्यानंतर अ उ म, अ नाभीपासनं, उकार आहे हृदयापासनं, मकार आहे मस्तकापासनं. या पद्धतीने ओंकाराचं ध्वनी आपण म्हणायचा. हाताची ज्ञानमुद्रा करायची. त्यानंतर सर्वसामान्यपणे कुठल्याही एका ध्यानात्मक आसनात बसायचं. पद्मासन घाला, अर्धपद्मासन घाला, सुखासन, या कुठल्याही आसनात तुम्ही बसायचे. हाताची ज्ञानमुद्रा करायची. आपण हात वरती घेऊन दाखवूया ज्ञानमुद्रा कशी या असते ती? पद्धतीने हाताची ज्ञानमुद्रा करा. पाठीचा कणा ताठ ठेवा. थोडा ढिला सोडला तरीही काही हरकत नाही. मान सरळ ठेवा. एका सुखासन आसनामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि नंतरनं श्वास घेत या पद्धतीने ओंकाराचं तुम्ही उच्चारण करू शकता. अकार नाभीपासनं, उकार हृदयापासनं म्हणजे आणि मकार मस्तकापासनं. मकार हा मात्र अकार आणि अकार हा उकारापेक्षा दुपटीने आणि उकार हा मकारापेक्षा दुपटीने. या पद्धतीने तुम्ही करायचं आणि सक्रिय होतात. तुमच्या मेंदूतले जे आहेत स्नायू सगळे सक्रिय होतात आणि त्यामुळे तुम्हाला ओंकाराचा भरपूर फायदा होतो. मन शांती, त्याच्यानंतर स्मरणशक्ती वाढते,
निद्रानाश तर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो तुमचा दूर होतो. वा, अतिशय मस्त पद्धतीने सांगितलंय मॅडम. तो ओंकाराचा नाद आमच्या वातावरणामध्ये पूर्णपणे भरून राहिलेला आहे. सर, याविषयी तुमच्याकडनं पण आणखीन जाणून घेते. मुद्दा होता की योगासनांची लोकांच्या मनामध्ये भीती आहे. नेमकी काय आणि कशी भीती आहे ही? तशी तर तसं पाहिलं तर ती गैरवाजवी भीती आहे. कारण योग साधनेचे जर योग्य पद्धतीने तुम्ही योग साधना केली तर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. परंतु लोकांना कधी कधी असं वाटतं, जसं इतर व्यायामाबद्दल वाटतं की व्यायाम केल्यानंतर मग ते सोडले तर पुन्हा आपण आपली स्थिती जी आहे ती पहिल्यापेक्षाही वाईट होऊ शकेल, अच्छा, वगैरे वगैरे, बरं. किंवा कठीण आसनं आहेत ती आम्ही कशी करू शकू, हा. की आमच्या वयाला ते झेपतील किंवा नाही, असे अनेक प्रकारचे गैरसमज असतात. किंवा प्राणायामाबद्दल काही भीती असते की चुकीचे प्राणायाम केले तर मग काही रोग आजार उद्भवतील. परंतु योगाभ्यास आता बऱ्याच म्हणजे वर्ष त्याच्यावरती प्रयोग झाल्यानंतर अगदी सरळ सोपा अभ्यास तयार झालेला आहे. अच्छा. आणि कोणत्याही वयाची लोक आणि कोणत्याही वयामध्ये ती योग साधना करू शकतात, शिकू शकतात. सुरुवातीला जसं तुम्ही थोडंसं वॉर्मअप केलं, स्ट्रेचिंग केलं आणि त्यानंतर मग थोडे सूर्यनमस्कार केले, नंतर मग थोडी आसनं केली, तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेलात तर निश्चितपणे काहीही दुष्परिणाम न होता तुम्हाला योग साधना शिकता येते. त्याबद्दल अजिबात भीती बाळगण्याचे काही कारण नाहीये. आणि दुसरी गोष्ट महत्वाची मला सांगावंसं वाटेल की याने तुम्हाला इन्स्टंट फायदा होतो. म्हणजे लोक जे औषधांकडे वळत आहेत किंवा ऑपरेशन्स वगैरे हे करतायत, आम्ही तर नेहमी सांगतो प्रेक्षकांना म्हणजे शिबिरार्थींना की प्रथम तुम्ही हे अभ्यास 2-3 महिने करा आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटलीच ऑपरेशन करण्याची तर ऑपरेशन करा. म्हणजे नी रिप्लेसमेंट असेल, मणक्याचं काही ऑपरेशन असेल किंवा इतर हार्टचं सर्जरी असेल किंवा अंजिओप्लास्टी असेल, 2-3 महिने तुम्ही थांबा थोडंसं. अच्छा, वाट पहा. आणि जर तुम्ही शरीरावरती काही जबरदस्ती केली नाहीत तर निश्चितपणे तुम्हाला थांबता येतं. कोणताही आजार असेल तो रिव्हर्स करता येतो योग साधनेने आणि निसर्गोपचाराने. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे सर. मंडळी, या महत्वाच्या मुद्द्यावरती आत्ताही वेळ झालेली आहे ते वैद्यकीय तज्ज्ञांशी आपण संवाद साधण्याची. डॉक्टर गायत्री गोहिल या स्वतः योग तज्ज्ञ आहेत आणि वैद्यकीय तज्ज्ञ सुद्धा आहेत. आत्ता आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया योगाभ्यास हा मानवी शरीरासाठी कशा प्रकारे सर्वांग सुंदर व्यायाम आहे. नमस्कार डॉक्टर गायत्री गोहिल मॅडम. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद तुमचा. मॅडम, योगासनं ही आरोग्याला लाभदायक आहेत हे आपण जाणतोच, पण तुम्ही वैद्यकीय तज्ज्ञ आहात म्हणून तुमच्याकडून खास जाणून इच्छिते. आत्ताच आपल्या हरीश भोसले सरांनी सुद्धा सांगितले की वैद्यकीय दृष्ट्या एखादा ऑपरेशनचा सल्ला दिलेला असेल तर तो सुद्धा योगासनांच्या माध्यमातून तो टाळता येऊ शकतो. एकदम खरं. तुमचा अभ्यास काय सांगतो? तसंच आहे. माझ्याकडे खूप मेंबर्स येतात. मी कैवल्यधामला जेव्हा काम करते तिकडे, तर त्यांना म्हणजे ऑपरेशन झालेले सुद्धा म्हणजे नी रिप्लेसमेंट करण्यानंतरही त्यांना तो त्रास परत सुरू होतो, म्हणजे खाली बसायला उठताना. पण योगानी त्यांना मी ते चेंजेस आम्ही स्वतःहून म्हणजे रिझल्ट पाहिले आहेत त्याचे, की त्यांना खूप फायदा मिळतो त्याची. म्हणजे मानेचं वगैरे पण स्पॉन्डिलायटिससाठी किंवा सर्दी, जे ज्यांना एलर्जिक सर्दी राहते, म्हणजे सीझन चेंज झालंय की त्याच्यामुळे पण सर्दी होईल, तर तसे लोकांना पण ते जलनेती वगैरे सगळं करून त्यांना फायदा मिळतो. म्हणजे धौती वगैरे क्रियांनी पण खूप फायदा मिळतो त्यांना. आणि संपूर्ण म्हणजे योगाकडे असं बघायला गेले ना मॅडम, तर जसं जाधव सर आणि मॅडमनी सांगितलं त्या हिशोबाने संपूर्ण संदेश आहे योगाकडे, मानवीय शरीरासाठी, मनासाठी, आत्म्यासाठी. योग म्हणजे फक्त आसन नव्हे. म्हणजे समाजात अशी गैरसमज आहे की आसन केलं की योग झाला, पण योग म्हणजे फक्त आसन नव्हे, तर वास्तवमध्ये ते योग म्हणजे यम नियम यांचं पहिल्यांदा पालन करायचं. म्हणजे ते समाजासाठी आणि शरीरासाठी, आणि त्यांनी म्हणजे एक जर स्वस्थ शरीर असेल तर त्यांनी स्वस्थ समाज निर्माण होतो आणि स्वस्थ विश्व निर्माण होतो. त्या हिशोबाने जर स्वस्थ मन आणि स्वस्थ शरीर असेल तर त्या हिशोबाने आपल्याला संपूर्ण जगाला पण आपण डेव्हलप करू शकतो, संगोपन करू शकतो योगाने. आणि आता हल्लीचं जे जगात म्हणजे मानसिक ताण आणि त्याच्यामुळे होणारे शरीरावर जे व्याधी होतो, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, त्याच्यावर जर आपण जे योग केलं आणि त्यानंतर प्राणायामचं, जर प्राणायामचं असं आहे की प्राणायाम म्हणजे शरीर आणि मनामध्ये तो पूल बांधण्याचं काम करतो. जर प्राणायामचं सविस्तर आपण पालन केलं आणि याचा म्हणजे योगाचं आपण जर दिनदर्या चर्या जी असते आपली, त्याच्यात जर आपण ते आचरण केलं
तर त्यांनी खूप आपल्याला फायदा मिळतो असं माझं मत आहे. कारण मी माझे रेग्युलर मेंबर्स आणि पेशंट सर्वांचं आमचं मध्ये आम्ही रिसर्च करतो त्याच्यावर, आणि म्हणून आम्हाला हे रिझल्ट सगळे आमच्याकडे आहेत म्हणून मी सांगू शकते एवढं. वा, धन्यवाद मॅडम. तुमचा विस्तृत अनुभव जो आहे आणि योगासनांचे फायदे या सगळ्याच विषयी अनुभव आमच्या बरोबर शेअर केलेत. मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू मॅडम. या होत्या योगतज्ञ डॉक्टर गायत्री गोहिल आणि योगाविषयी त्यांचं मानवी आयुष्याला योगशास्त्र कसं उपयुक्त आहे याविषयी त्यांचा अभ्यास जो आहे तो त्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधून आपल्यासमोर उलगडला. याला थोडंसं जोडून भोसले सर तुमच्यापाशी येईल की योग निद्रा हा जो मुद्दा आहे ना त्या मुद्द्याविषयी तुमचा अभ्यास आहे त्याबद्दल. सुरुवातीला मी एक गोष्ट सांगू सांगू इच्छितो बरं की योग केवळ त्यांनी जसं सांगितलं की योग केवळ आसन नव्हे किंवा योग केवळ प्राणायाम नव्हे, तो योगाचे जे 8 अंग आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या सर्वांमिळून योग होतो. आणि या सर्वांचा मिळून जो परिणाम आहे त्यातून 100% स्वास्थ्य शारीरिक आणि मानसिक हे तुम्हाला मिळू शकतं. जशी आयुर्वेदाने एक परिभाषा केलेली आहे, समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः इति स्वास्थ्य भीतीयते. हे जे काही त्यांनी स्वास्थ्याची परिभाषा केलेली आहे ती योगाद्वारे तुम्हाला मिळू शकते. परंतु योगाचं केवळ एक अंग म्हणून नव्हे, लोकांना जो इन्स्टंट हवा असतो, आमच्याकडे लोक येतात म्हणतात की याच्यावरती मी कोणतं आसन करू किंवा मी कोणता प्राणायाम करू, म्हणजे त्यांना एकच प्राणायाम आणि एकच आसन त्यांना करायचं असतं. परंतु त्याने त्यांना रिझल्ट मिळणार नाहीये. त्यांना जर कायमस्वरूपी रिझल्ट आणि त्यांच्या आतमध्ये परिवर्तन हवं असेल तर त्यांना संपूर्ण योगाभ्यास करावा लागेल. योग जीवनशैली आचरणात आणायला हवी. योग हा त्यांच्या जीवनाचा एक भाग बनला पाहिजे संपूर्णतः, आणि तेव्हा मग त्यांना ते 100% स्वास्थ्य निश्चितपणे मिळणार आणि त्यांना दुसरं कोणत्याही गोष्टीचं सहाय्य घेण्याची आवश्यकता वाटणार नाही. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं की योगनिद्रा. हो, योगनिद्रा ही एक फार अशी एक महत्वाची क्रिया आहे की तुमच्या कॉन्शियस मनातून सबकॉन्शियसकडे आणि अनकॉन्शियसकडे जे 2 लेअर आहेत त्या ठिकाणी कॉन्शियस माइंडला तिथं पोहोचता येत नाही. आपली तर्कबुद्धी किंवा आपली विचारशक्ती तिथपर्यंत पोहोचत नाही आणि ती पोहोचवण्याचं काम योगनिद्रा करते. जर तुम्हाला काही वाईट सवयी वाईट म्हणजे काही तुम्हाला छंद किंवा आवडी असे काही निर्माण झाले असतील किंवा निगेटिव्ह विचार मनामध्ये येत असतील किंवा भावनांचा हलकल्लोळ माजत असेल तर असं आपण आणि तुम्हाला काहीतरी आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर योगनिद्रा हे फार महत्वाचं माध्यम आहे. कारण त्यामध्ये तुमच्या अर्धनिद्रित आणि अर्धजागृत मनामध्ये तुम्हाला तुमचे विचार घालता येतात किंवा टाकता येतात. आणि ही गोष्ट जर मुलांवरती जर प्रयोग केला की मुलांच्या काही वाईट सवयी तुम्हाला सोडायच्या असतील किंवा त्यांना मनात अभ्यासामध्ये एकाग्रता त्यांना हवी असेल तर योगनिद्रेद्वारे हे काही सूचना, जसं एखादा संमोहन तज्ज्ञ सजेशन्स देतो तशाच प्रकारे आपल्याला स्वयंसूचना ह्या योगनिद्रेमधून घेता येतात आणि आपले शारीरिक आणि मानसिक आजार आपल्याला बरे करता येतात योगनिद्रेमधून. आत्ताचा हा तुमचा मुद्दा आणि गोहिल मॅडमचा मुद्दा याने आपला आत्ता कार्यक्रम जो आहे तो एका वेगळ्या पातळीवरती योगासनाची माहिती आपण देत आहोत. थोडं विस्तृतपणे याविषयी जाणून घेते. पण मॅडम, माझ्यापाशी आत्ता आपण उल्लेख केल्याप्रमाणे अनेक फोन येतात आणि अनेक प्रश्न पोचत आहेत की पाठदुखीवरती पोटदुखीवरती कोणतं आसन करावं. पाठदुखीवरती सर्वात महत्त्वाचं आसन म्हणजे भुजंगासन. भुजंगासनामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी कमरेतनं पुढे वाकत असतो किंवा लॅपटॉपवर बसून समोर काम करत असतो. प्रत्येक वेळेस मान समोरच्या बाजूला असते, परंतु भुजंगासनामध्ये मात्र पाठीचा कणा पूर्ववत स्थितीने आपण मागच्या दिशेला वळवतो. त्यामुळे भुजंगासन या आसनामुळे पाठीच्या संपूर्ण मणक्यांवरती ताण निर्माण होऊन तो सुखावासा ताण असतो आणि तिथले संपूर्ण स्नायूंना ताण बसून रक्ताभिसरण चांगलं होऊन भुजंगासनाचा फायदा होतो आणि पाठदुखीपासून आपण मुक्त होऊ शकतो. आणि त्याचनंतर शलभासन. शलभासनामुळे कमरेच्या मागच्या बाजूला ताण येतात आणि तिथले स्नायू तुमचे ताणल्या जाऊन तिथलं रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होऊन कमरेच्या मागच्या बाजूची जी काही दुखापत असेल ती मात्र शलभासनामुळे तुमची दूर होऊ शकते. त्याच पद्धतीने धनुरासन. धनुरासनामध्ये मात्र भुजंगासनाचा आणि शलभासनाचा या दोघी आसनांचा परिणाम धनुरासनामध्ये दिसतो. संपूर्ण पाठ तुमच्या मागच्या बाजूला वक्र दिशेने आपण दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे पकडतो आणि पूर्ववत आपण कण्याला मागून वाक देतो. अच्छा.
त्यामुळे या पूर्ण पाठीचा कणा जो आहे तो लवचिक बनतो आणि तिथली कार्यक्षमता वाढते. बरोबर आहे. त्याच पद्धतीने पोटावरतीही ताण येतो आणि तुमच्या पचनेंद्रियावरती जर काही त्रास असतील तर ते पण भुजंगासनामुळे दूर होण्यास मदत मिळतात. खरं म्हणजे पुढचा फोन खोळावलाय, पण तत्पूर्वी गुडघेदुखीवरच्या आसनांविषयी पण जाणून घ्यायची. गुडघेदुखीसाठी आसनं आहेत, कारण की दैनंदिन जीवनामध्ये स्त्रियांना जास्त गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असतोच, कारण की त्या दिवसभर सकाळपासून कामं करत असतात. गुडघेदुखीसाठी तुम्ही चक्रासन, सायकलिंग, शयनस्थितीमधले ही आसनं आहेत. चक्रासन, सायकलिंग, त्रिकोणासन शयनस्थितीमधले आणि मर्कटासन. मर्कटासन झोपेतनं शयनस्थितीमध्येच आसनं आहेत. मर्कटासन, सायकलिंग, चक्रासन ही आसनं मात्र उपयुक्त आहेत. बरोबर आहे. पुढचा फोन आहे आपल्याशी. सुधा जोशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार सुधाताई. हा, माझा प्रश्न असा आहे की एखाद्या आजारामुळे काही आसनं वर्ज्य असतील एखाद्या पेशंटला आणि तरी त्याने ती केली तर त्याचे काय दुष्परिणाम होतात? बरं मॅडम, या सगळ्या आसनांविषयी बोलत असताना एक महत्वाचा मुद्दा येतो. आसन, निद्रा, ध्यान हे 3 मुद्दे झाले. प्राणायाम हा एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याविषयी. प्राणायाम हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केलेला केव्हाही चांगला. रिकाम्या पोटी त्यावेळेस तर पोट रिकामच असतं सकाळी उठल्यानंतर, परंतु बऱ्याच जणांना सकाळी वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही रिकामं पोट ठेवलं पाहिजे. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी मोकळ्या हवेत केला पाहिजे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून मोकळ्या हवेत करायला हवा. प्राणायामाचा अभ्यास करताना तिथे सकस, चौफेर, प्रसन्न वातावरण, शुद्ध वातावरण असायला हवं. प्राणायाम हा संत गतीने करायचा. एका लयीत श्वास घ्यायचा, एका लयीत श्वास सोडायचा. अनुलोम विलोम प्राणायाम करायचा असेल तर, कपालभातीही करायची असेल तर सावकाश श्वास बाहेर फेकत पोटाला स्ट्रोक देत, आधीच गडबडीने किंवा जास्त फास्ट भस्त्रिका प्राणायाम बरेच टीव्हीवर बघून वगैरे, पण प्राणायाम हा एक योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच करावा. बरोबर आहे. सर, मगाशी जो फोन होता त्यांनी असं म्हटलं होतं की एखाद्या व्यक्तीला एखादा आजार असतो आणि त्या दृष्टिकोनातनं एखादा आसन वर्ज्य सांगितलेलं असू शकतो. मग त्याचे दुष्परिणाम काय आहेत? आता एखादी व्यक्ती, एखादा आजार आणि एखादा रोग असं 3 वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे व्यक्ती समोरून असताना मार्गदर्शन करणं कठीण आहे, पण एक तज्ज्ञ म्हणून तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? आज आसनांचे किंवा प्राणायामाचे दुष्परिणाम जे आहेत ते ताबडतोब होत नाहीत, त्याला कालावधी लागतो. बरं. त्यामुळे 4-10 वेळा चुका झाल्या समजा किंवा महिनाभर तुमच्या चुका होत राहिल्या तरी त्यांनी काही विशेष फरक पडणार नाहीये. अच्छा. आणि तुमचं शरीर तुम्हाला सांगतं ते करायचं किंवा नाही करायचं ते. अच्छा. एखादी गोष्ट, एखादं आसन करताना किंवा एखादी क्रिया करताना जर तुम्हाला असा त्रास जाणवला, ताबडतोब स्टॉप करा आणि आपल्या मार्गदर्शकाला विचारा हे मी करू की नको करू म्हणून. त्यामुळे तुमच्या शरीर जे तुम्हाला सांगतंय त्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर तरी तुम्ही चुकीच्या मार्गाने जाणार नाही आहात. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की एखादा आजार बरा करताना त्या आजाराचं मूळ कारण काय आहे ते जर समजून घेतलं तर तुम्हाला लवकर त्याच्यातून फायदा होऊ शकेल. आता या ठिकाणी आपण एक स्लाइड या ठिकाणी दाखवतोय की एक 6 डॉक्टर आपल्या मदतीसाठी नेहमी उपस्थित असतात योगामध्ये. आणि ते 6 डॉक्टर म्हणजे धौती बस्ती तथा नेती स्त्राटकम नवलिकम तथा कपालभाती शैतानी षटकर्मानी प्रचक्षते. अच्छा. निसर्गोपचार आणि योगाचा एक फार महत्वाचा एक सूत्र आहे आणि ते म्हणजे सर्व रोग प्रजायन्ते जायन्ते मलसंचयात. शरीरामध्ये आणि मनामध्ये होणारा मलसंचय हे रोगाचं मूळ कारण आहे. अच्छा. काही मलसंचय मनामध्ये होत असतो, आपल्या काही दाबल्या गेलेल्या भावना असतील किंवा काही विचार असतील किंवा निगेटिव्हिटी असेल तर ती गोष्ट, आणि शरीरामध्ये साचणारा मल ज्याला आयुर्वेदामध्ये आम असं म्हटलेलं आहे. आणि हा आम जर शरीराच्या विभिन्न अंगामध्ये सूक्ष्म चॅनलमधून जर पोहोचला आणि तिथे त्यांनी ब्लॉक तयार केला किंवा तिथे तो अवरोध निर्माण झाला त्या ठिकाणी तर आजार निर्माण होतात. त्यामुळे जर तुम्ही ह्या शुद्धिक्रिया जर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेवरती जर तुम्ही केलात तर तुम्ही एकतर आजारी पडणार नाही आणि आजारी जर असलात तर तो आजार दूर करायला तुम्हाला ह्या शुद्धिक्रिया फार मदत करतील. आणि यांच्या जोडीला मग तुम्ही प्राणायाम आणि आसनांचा उपयोग करू शकता. त्यामुळे मी पुन्हा हेच सांगेल की योगाभ्यास सुरू करताना किंवा योगाचा प्रोग्राम आपण आपल्या आयुष्यासाठी, दैनंदिन आयुष्यासाठी वापर करताना संपूर्ण योगाभ्यास असावा. त्याच्यामध्ये शुद्धिक्रिया असतील, प्राणायाम असतील, आसनं असतील आणि प्राणायाम बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील.
बरोबर आहे. मॅडम, चेहऱ्याची आसनं काही आहेत, ती कशा प्रकारे आपण बसल्या जागी करू शकतो, याविषयी तुमचं मार्गदर्शन. चेहऱ्यांसाठी आसनं आहेत, कारण की आजकाल फेशियल एक्सरसाइज म्हणून भरपूर प्रसिद्ध झालेले आहेत. एक्स आणि ओ. एक्स, चेहऱ्याचा जबडा पूर्ण एक्सपांड करायचा, एक्स आणि ओ या पद्धतीने अंकुचन आणि प्रसरण पावतं. त्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ज्या आहेत त्या कमी होतात. आणि तसेच वॉवेल्स AEIOU हे तुम्ही मान वर करून AEIOU हे म्हटल्यानंतर इथे भरपूर ताण येतो. ज्यांना डबल चीन आहे त्यांची चीन ती कमी होते आणि एक प्रकारे चेहऱ्यावरती ग्लो येतो. त्याच पद्धतीने डोळे, चष्मा यासाठी तुम्ही मात्र एक त्राटक म्हणून आहे. त्राटक म्हणजे एका बिंदूवरती लक्ष केंद्रित करायचं. त्यानंतर नसले तर, अवेलेबल नसलं तर बसल्या जागी तुम्ही हाताचा अंगठा समोर करायचा, तो डावीकडे उजवीकडे, मान मात्र हलू द्यायची नाही, फक्त नजर हलवायची डावीकडे उजवीकडे. या पद्धतीने तुम्ही स्थिर दृष्टी ठेवून डोळ्यांसाठी करायचंय. आणि कमीत कमी 5 मिनिटं तरी तुम्ही फेशियल एक्सरसाइज जरी रोज केली तरी त्याचे परिणाम तुम्हाला कालांतराने दिसायला लागतात. AEIOU हे वॉवेल्स मानवर करून म्हणायचे, एक्स आणि ओ या पद्धतीने. तसंच फिश स्माइल, दोन्ही चिक आतमध्ये घ्यायचे. अच्छा. या पद्धतीने काही काळ थांबायचे आणि परत स्माइल द्यायची. समोरच्या व्यक्तीला आपण जसं स्माइल देतो त्या पद्धतीने चिक वरती ओढल्या जाईल, या पद्धतीने स्माइल द्यायची. ह्या तुम्ही रोजच्या रोज 10 मिनिटं जरी केलं बसल्या जागी कंटाळा आला तर तुमच्या चेहऱ्यावरती नक्कीच त्याचे परिणाम दिसेल. मस्त. म्हणजे आता ही इन्स्टंट गुरुकिल्ली मिळालेली आहे आम्हाला सगळ्यांना की कशा पद्धतीने चेहऱ्यावरती सुरकुत्या ज्या आहेत त्या जाऊ शकतात. अजून एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे स्त्रियांना मासिक पाळीच्या काळामध्ये होणारा त्रास किंवा ओटीपोटीमध्ये दुखणं, पायामध्ये गोळे येणं, यासाठी काही आसनांचं माहिती तुम्ही देऊ शकाल? हो, नक्कीच. ओटीपोटासाठी म्हणजे शलभासन आणि कमरेसाठी, स्त्रियांच्या कमरेसाठी मांजरासन ही एक खूप सुंदर आहे. मांजरच्या पद्धतीने आळस देते, मांजरीचा कणा वरती करते, खाली करते. त्या पद्धतीने लहान बाळ ज्याप्रमाणे गुडघ्यांवरती आणि दोन्ही हातांवरती ज्या पद्धतीने बसतो त्या पद्धतीने काहीशी तशी कृती घ्यायची आणि पाठीचा कणा वर आणि पाठीचा कणा खाली या पद्धतीने आसनांची हालचाल करत तुम्ही कमरेला रिलॅक्स करू शकतात. आणि तसंच गुडघ्यांसाठी जे आहे, बैठक स्थितीमध्ये बसून गुडघे आत ओढणे आणि ढिले सोडणे, गुडघे आत ओढणे आणि ढिले सोडणं हा प्रकार करू शकतात. त्याच पद्धतीने काही सूक्ष्म प्रकार आहेत. पायाची जी बोटं आहेत ती आवळून धरायची, ढिली सोडायची, पायाचे घोटे जे आहेत ज्यामुळे पायाचे संपूर्ण शिरा, पूर्ण स्नायू जे आहेत ताणल्या जातात, तिथलं रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होऊन गुडघेदुखीपासून तुम्ही दूर राहू शकतात. म्हणजे ज्यांची तक्रार आहे की माझ्याकडे वेळ नाही, मला वेळ जमत नाही, त्या सगळ्यांनाही कुठेही ऑफिसमध्ये बसलेले असू देत, कॉम्प्युटर समोर असू देत, तुम्ही चेअरवरही बसल्या बसल्या तुम्ही कटी चक्रासन करू शकतात. पाठीमागं बघायचं, या पद्धतीने कमरेला ताण मिळतो. उजवीकडे बघायचं, डावीकडे बघायचं, या पद्धतीने तुम्ही पाठ रिलॅक्स करू शकतात, कमर रिलॅक्स करू शकतात, स्कंद संचालन करू शकता. बसल्या बसल्या खांदे गोलाकाराने या पद्धतीने फिरू शकतात. अच्छा. फक्त एका जागी स्थिर न बसता थोडा तुम्हाला ब्रेक मिळाला, 6-6, 7-7 तास एका चेअरवरती बसून तुम्हाला रग लागतेच, ती रग दूर करण्यासाठी मात्र तुम्ही हे आसनं बसल्या बसल्या चेअरवरती करू शकता. बरोबर आहे. सर, या सगळ्याविषयी म्हणत असताना आजच्या काळामधला परवलीचे आजार आहेत असं मी म्हणेन, रक्तदाब आणि मधुमेह, त्या संदर्भामधली कोणती आसनं आहेत? रक्तदाब एक कॉमन विकार आढळून येतो माणसांमध्ये. यासाठी तुम्हाला एकतर आहार परिवर्तन करावं लागेल की ज्याच्यामध्ये तैलीय पदार्थ जास्त नसतील, साधा सुपाच्य आहार. त्यासाठी एक दिवसभराचा एक प्रोग्राम बनवला. सकाळी ज्यूस घेतला, उकडलेले काही अन्न घेतले, अंकुरित अन्न घेतले, दुपारी म्हणजे फक्त फुलके आणि उकडलेल्या भाज्या वगैरे अशा घेतल्यात तर सात्विक आहार, सात्विक आहार आणि जरा योगिक आहार घेतला तर तुम्ही तर याचा परिणाम तुमच्या आपल्या याच्यावरती ब्लड प्रेशरवरती होऊ शकतो. दुसरी गोष्ट, ब्लड प्रेशर होतो कशामुळे, तर त्याची एक 2 महत्वाची कारण आपल्याला आढळून येतात. ती म्हणजे एक ब्लॉकेज तयार होतात धमन्यांमध्ये आणि मग हृदयाला रक्त पुढे ढकलण्यासाठी जोर लावावा लागतो, म्हणजेच रक्तदाब निर्माण होतो. तर हे ब्लॉकेज दूर करण्यासाठी आहाराचा एक महत्वाचा उपयोग आहे. शिवाय प्राणायाम, अनुलोम विलोम आहे, नंतर कपालभाती आहे, नंतर उज्जाई प्राणायाम आहे, शीतली शितकारी त्याच्याबरोबर आहे. कारण
हीट वाढवणारे प्राणायाम बरोबर थोडेसे थंड करणारे प्राणायाम म्हणजे संतुलन निर्माण होतं आणि अच्छा. प्राणायामाचे दुष्परिणाम होत नाहीत. बरं. तर अशा प्रकारचे प्राणायाम आहेत आणि हलकी आसनं, सोपी आसनं जर तुम्ही केलीत, रक्तसंचालन जर शरीरामध्ये झालं तर निश्चितपणे तुम्हाला याच्यामधून फायदा होऊ शकतो तुम्हाला. बरोबर आहे. योगासनाचे 8 सोपान आहेत असं म्हटलं जातं, ते नेमके काय आहे? यम, त्याविषयी. नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर ते जे 8 अंग आहेत, बघा मी थोडक्यात एकेका वाक्यात सांगतो तुम्हाला. यम म्हणजे काय की एक स्वतःला लावलेली शिस्त आहे. हो. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही या गोष्टी जर तुम्ही टाळल्यात तर तुम्हाला दुःख म्हणजे तुमचं आरोग्य तुमचं चांगलं राहील. बरं. नियमामध्ये सांगितलेलं आहे शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. म्हणजे शौच म्हणजे शुद्धी, संतोष म्हणजे समाधान मानणे, जे परमेश्वराने आणि आपल्या मेहनतीने आपल्याला जे काही मिळालेलं आहे, नशिबाने मिळालेलं आहे त्यामध्ये समाधानी राहणे. नंतर संतोष, तप म्हणजे सहनशीलता निर्माण करणे. स्वाध्याय म्हणजे स्वतःचं अध्ययन करणे की कशा प्रकारे मला क्रोध निर्माण होतो किंवा आजार निर्माण होतात याचं निरीक्षण केलं तर तुम्ही स्वतःच तुमचे गुरु बनू शकता. अच्छा. नंतर तपस्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे की परमेश्वराला शरण जाणं. जर आपल्याला शक्य होत नसेल तर मग प्रार्थना करायची शेवटी की परमेश्वरा थोडीशी आम्हाला मदत कर, मला प्रेरणा दे, मला शक्ती दे, म्हणजे मी हे साधना पुढे चालू ठेवू शकेल. त्यानंतर मग एक आसन येतं. आसन म्हणजे काय तर पतंजलीने त्याची व्याख्या केली स्थिरम सुखम आसनम. त्यांनी हे समाधीच्या स्टेजेस असल्यामुळं त्यांनी आसनांचे विविध जे प्रकार आहेत, आसनानी समस्तानी यावंतो जीवजंतवहा, असे त्यांनी तिथे घेतलेले नाहीत. तर त्यांनी सांगितलं फक्त एक स्थिर आसन असेल तर तुमच्यामध्ये एक स्टॅबिलिटी येईल, स्थिरता येईल, म्हणजे तुम्हाला पुढची साधना करण्यासाठी, प्राणायाम करण्यासाठी तुम्हाला जी काही आवश्यकता, पात्रता लागते ती तुमच्यामध्ये निर्माण होईल. अच्छा. हा. आणि त्यानंतर मग वायूचं नियमन. कारण चले वातम चले चित्तम निश्चलम निश्चले भवेत. म्हणजे वायू आणि आपलं मन हे दोघं एकमेकाशी जोडलेलं आहे आणि त्यांना जर नियंत्रण करायचं असेल, त्याच्यावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर वायूचं नियमन करणं अधिक सोपं मनाला डायरेक्ट कंट्रोल करण्यापेक्षा. अच्छा. आणि म्हणून प्राणायामाचा अभ्यास आहे. प्राणायाम म्हणजे प्राणशक्तीचं नियंत्रण. त्यानंतरची स्टेज येते प्रत्याहार. पुढे जाण्यासाठी म्हणजे समाधीपर्यंत जाण्यासाठी प्रत्याहार हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना अंतर्मुख बनवणं. कारण मन सतत बाहेर भटकत असतं याच्यामधून, आणि ते भटकणारं मन अंतर्मुख करण्यासाठी प्रत्याहाराचा उपयोग होतो. प्रत्याहारामध्ये आपली जी जीवनशक्ती जी इंद्रियांना पुरवणारी असते त्या जीवनशक्तीवरती खंडित करून किंवा त्याच्यावरती नियंत्रित करून आपण त्या इंद्रियांना अंतर्मुख बनवू शकतो. इंद्रियांशी न झगडता, न त्याच्याशी म्हणजे इंद्रियांशी सुद्धा आपला वाद होता कामा नये, त्याची दोस्ती करून आपण त्यांना अंतर्मुख बनवू शकतो. मस्त. त्यानंतर अंतर्मुख झालेलं मन मग धारणा करण्याला सक्षम होतं की मनाला एका विषयावरती थांबवणं. अच्छा. कारण जर तुम्ही डायरेक्ट जर थांबवायला गेलात तर तुम्हाला अतिशय त्याच्यासाठी मग झगडावं लागेल आणि आपलं आयुष्य त्याच्यामध्ये निघून जाईल. म्हणून साठी ह्या ज्या स्टेप सांगितलेल्या त्या स्टेपने जर गेलो आपण तर धारणेपर्यंत पोहोचू शकतो. धारणेनंतर जी ध्यानाची जी प्रक्रिया आहे, ध्यान म्हणजे काय, ती काही करण्याची प्रक्रिया नव्हे, तरी सुद्धा तुम्ही त्या प्रक्रियेपर्यंत पोहोचू शकता ह्या सोपानांमुळे आणि ह्या जे सांगितलेले सोपान आहेत त्याच्यामुळे. आणि ध्यान एकदा तुम्हाला लागू लागलं की त्यानंतर समाधीसाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. ध्यानापर्यंत जाण्यासाठी जे काही आवश्यक पूर्तता आहेत त्या आपण करू शकतो, परंतु समाधी ही आपल्या हातातली गोष्ट नव्हे किंवा आपण ती आपल्या नियंत्रणाने किंवा आपल्या कंट्रोल करून किंवा आपण काही करून ती प्राप्त करून घेता येईल. ती एक प्रसाद समजला जातो तो निसर्गाचा, ती स्थिती आहे आणि ती त्याची पूर्तता झाल्यानंतर ती स्थिती आपोआप तुम्हाला ती प्राप्त होते. मध्येच एक विचारते महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे असं की कुंडलिनी आणि योग साधना याविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यासाठी वेळ कमी आहे आणि तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण सामान्य माणसाच्या आवाक्यापासून लांब असलेली गोष्ट असं त्याविषयी समज आहे. थोडक्यात काय सांगू शकाल? कुंडलिनी म्हणजे कुंडलिनी आणि कुंडलिनी जागरण याच गोष्टीमध्ये लोकांची संकल्पना कुंडलिनी योगाची संकल्पना अडकलेली आहे. तर तसं नव्हे, कारण कुंडलिनी योगामध्ये मंत्र, लययोग, हठयोग वगैरे वगैरे जे अनेक सोपान आहेत, म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत, ते सर्व योग त्याच्यामध्ये येतात कुंडलिनी योगामध्ये. बरोबर आहे मॅडम. हो सर, वाक्य पूर्ण करा तुमचं.
तर सगळे प्रकार त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे हठयोगाचा अभ्यास सुरुवातीला सांगितलेलं की त्यांनी तुम्ही हठयोगाचा अभ्यास करा म्हणजे शरीराला स्वस्थ बनवा आणि त्यानंतर पुढच्या स्टेप. अच्छा. त्यामुळे प्रथम स्वास्थ्य मिळवा. म्हणून कुंडलिनी योग अतिशय महत्वाचं कारण तुम्हाला स्वास्थ्यही मिळतं, तुम्हाला मनशांती मिळते आणि तुमची आध्यात्मिक उन्नती होते. बरोबर आहे. मॅडम, जाता जाता मूलमंत्र काय द्यावासा वाटतो? जाता जाताचा मूलमंत्र सर थंडा, पेट गरम, पेट नरम और पैर गरम, या पद्धतीने. म्हणजे तुमचं पाय थंड ठेवा, पोट जे आहे नरम ठेवा आणि डोकं जे आहे ते शांत म्हणजे थंड ठेवा. मस्त. तर मंडळी, मुळात संपूर्ण जगाचं लक्ष असलेली ही योग साधना भारतीयांमध्ये रुजलेली आहे. शेकडो वर्षांपूर्वी अनेक ऋषीमुनींनी ही सगळी यंत्रणा जी आहे ती लिहून ठेवलेली आहे. गेल्या शतकामध्ये पुनरुज्जीवन अवस्थेमध्ये पुन्हा आपल्या समोर ह्या सगळ्या योग साधना ज्या आहेत त्या उलगडलेल्या आहेत. त्याचा अभ्यास करणं, त्याचं जतन, संवर्धन आणि त्याचा वारसा पुढे चालू ठेवणं हे आपल्या भारतीयांचं कर्तव्य आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. आणि या बरोबरीने आरोग्यामध्ये आणि मनाच्या, शरीराच्या, तणाच्या कक्षा रुंदवण्यामध्ये योगासनाची भूमिका ही मोलाची ठरते. कसा वाटला आजचा कार्यक्रम नक्की कळवा या पत्त्यावर. फेसबुकद्वारे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. पत्ता आहे www.facebook.com/sakhisayhadri.td आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा sakhisayhadri@gmail.com. तसंच आजचा हा कार्यक्रम आणि यापूर्वीचे कार्यक्रम तुम्हाला बघायचे असतील तर यूट्यूबचा पत्ता आहे www.youtube.com/sakhisayhadri. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. आपण दोघे इथं आलात आणि अतिशय मौलिक मार्गदर्शन थोडक्या वेळात केलं. मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.